स्ट्रायकरवरती मधुकर पाटील, नो स्ट्रायकरवरती सुभाष पाटील. ही सलामीची जोडी पाहायला मिळते. पहिला चेंडू, पहिला चेंडू फटका चांगला आहे मधुकरच्या बॅट मधनं. चेंडू जाईल सीमा पार. येतोय पहिल्या चेंडूवरती रमदार. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार मधुकरच्या बॅट बंद पाहायला मिळालाय. आशीर्वादच्या विरोधात, ज्या आशीर्वादनं मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती बकासूर सारख्या फलंदाजाला बाद केलं होतं. इथे शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय, दिशा दिली चेंडूला. डीप फाईन लेगला चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. संदप संघाला पारितोषिक येतोय. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार टोकले तर आशिष जितेंद्र पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची सांग धावती. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव हाताला गोलंदाज आशीर्वादनं. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडू कव्हर सीमा पार. येतोय तिसरा चौकार. धन्यवाद. तिसरा चौकार आला. धाव संख्या दाबलकावरती 4. चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती लगातार 2 चौकार, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार आलाय. चांगली फलंदाजी आज केली आहे मधुकरनं. इथे ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. लॉंग ऑफला येते चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण राजेश पाटीलचं. चांगली फेकी तोपर्यंत 1 धाव. एका धावेच्या मदतीनं धावा दबलकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा. चांगली सुरुवात केली आहे संदप संघानं. 13 धावा आतापर्यंत कुठल्यात 5 चेंडू मध्ये. स्ट्रायकरवरती प्रथमच सुभाष पाटील. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. राजेश चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गेलाय सीमा पार. येते सुभाषच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 17 धावा. 4 चौकार आलेत पहिल्या षटकामध्ये. आशीर्वादच्या विरोधात चांगली फलंदाजी झाली मधुकर आणि सुभाषच्या माध्यमातून.
दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साईनाथ शेलार. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साईनाथ शेलार, साई शेलार. इथे पहिला चेंडू फटका चांगला आहे, लॉंग ऑफला येतोय, चुकीचं क्षेत्ररक्षण, चेंडू गेलाय सीमा पार, पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. चौकार आला, चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 21 धावा. इथे फुल्लोर लेनचा चेंडू होता, पाहायचा आहे, पंचांचा इशारा काय येतोय, नो बॉल. नाहीये का? बघा, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. डगआउट मधनं आवाज नका देऊ, इथे आयोजक सक्षम आहेत. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. फलंदाज स्टेप आउट झाले होते. फेअर डिलिव्हरी आहे. इथे गोलवार टप्प्याचा चेंडू, फटका चांगला आहे, मधुकरच्या बॅटमन क्षेत्ररक्षक आहेत, अभय चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एक धाव मिळते या एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या धावपलकावरती 22 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलाय, पुल सक्सेसफुल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल. सुभाष पाटीलच्या बॅटमधनं दर्जेदार षटकार. पुढचा चेंडू, साईजा एव्हलिस पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू होता, हुक केलाय, चेंडूला पाठवलाय, लॉंग लेग सीमा बार, दमदार चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 32 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. साईनं पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या, आशीर्वादनं या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात साईनं. स्ट्रायकिंग सुभाष 3 चेंडू फेस केलेत, 14 धावा कुठल्यात. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील.
लोअर वोल्टो चेंडू कार्पेटच्या सहाय्याने केलून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धाव फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17.00 सरासरीनं 34 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या आशीर्वादनं, या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्यात साईनं. पाणी घेऊन जायचंय. जोपर्यंत जलपानाचा वेळ होईल तोपर्यंत जाऊयात डीजे मास्टरकडे. ऐकूयात सुमधुर संगीत. उंबारली संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय. आगासन संघ सुद्धा उपस्थित झालाय. वेळेवरती आल्याबद्दल खूप खूप आभार. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावा फलकावरती अभय पाटील तिसरं षटक हाताळण्यासाठी 34 धावा फलकावरती लागल्यात. बिनगडी बाद 34 धावांची भागीदारी महत्वपूर्ण सामन्यामध्ये. इथे फटका चांगला मधुकरच्या बॅट बंद. क्षेत्ररक्षक आहेत राजेश. झेल निसटलाय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, साच पडतोय, अद्यापही चेंडू सापडत नाहीये. तिसरीचा प्रयत्न नाहीये. प्रयत्न केला होता, थांबवला शेवटच्या क्षणाला. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावा फलकावरती 36 धावा. एका चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरं षटक मार्गस्थ असताना जबरदस्त फटकेबाजी आतापर्यंत दोनही फलंदाजांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते. इथे बॅकफुटला घेऊन जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. मधुकर पाटीलचा नवीन फलंदाज रमेश पाटील. फुल्लोर लेनचा चेंडू भिडकावून दिलाय, फेकून दिलाय चेंडूला सीमा पार. षटकार. चेंडूवरती 7 धावांच्या मदतीनं धाव फलकावरती 43 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट.
2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा दाबलकावरती लागल्यात. अभय तिसरं षटक हाताळतोय. 43 धावा लागल्यात. लॉर फुलटो चेंडू फटका चांगला आहे. आशीर्वाद येत आहे चेंडूवरती. त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. चला आगासन संघाचे संगणक आणि उंबारली संघाचे संगणक आपण व्यासपीठावरती यायचे. पहिला दिवस गाजवला आगासा संघानं. दुसरा दिवस उंबारली संघानं गाजवलाय. आणि आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली या दोन्ही संघानं. पाहायचा कोणता संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. यावेळेस पुन्हा एकदा चुकी केली आहे. यष्टी रक्षक बीट. लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय सीमा पार. वाईट +4. पंचांनी 9 ची खूण केली आहे. 9 + 4 5 धावा मिळतात चेंडूवरती. आता गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाहीये या सामन्यामध्ये. 2 भीमर चेंडू हाताळलेत. बावन्न धावा दाबलकावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चला स्पीडअप करा माटारडी संघ. स्पीडअप करायचंय. चंद्रकांत पाटील जायचं गोलंदाजी मार्कवर. अभयच्या जागेवरती. 3 चेंडू मध्ये अभयनं 2 भीमर चेंडू हाताळलेत. तीन चेंडू मध्ये 18 धावा खर्च केल्यात. 52 धावा दाबलकावरती. फ्रीटचा चेंडू रमेश साठी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा दाबलकावरती पाहायला मिळत आहेत 54 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चोपन्न धावा दाबलकावरती लागले तर जबरदस्त फलंदाजी होती. रमेश, सुभाष आणि मधुकरनं चांगली फलंदाजी केली सुरुवातीला. 10 चेंडू मध्ये 20 धावांची खेळी केली. कोलवा टप्प्याचा चेंडू. यावेळी ती अष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 2 संदप संघाला.
नवीन फलंदाज सतीश पाटील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. चोपन्न धावा रापलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. जबरदस्त फलंदाजी झाली. नवीन फलंदाज येत आहेत सतीश पाटील. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. स्पीडअप करा म्हातारडी. इथे स्लॉट मध्ये चेंडू भिडकावून दिला हवे ते. आशीर्वाद जज करत होते. झेल निसटला आणि चेंडू गेला सीमा पार. षटकार. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. कालूराम पाटील शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या राबलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा. तब्बल 26 धावा आल्यात तिसऱ्या षटकामध्ये. साई भक्त समीर दादा पाटील यांच्याकडून थोड्याच वेळात आम्हाला चाय उपलब्ध होईल. 3 दिवस त्यांनी चाय असो कोल्ड्रिंक असो आम्हाला त्यांच्याकडून लाभलंय. दातिवली गावचे उद्योजक साई भक्त समीर दादा पाटील. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कालूराम पाटील ज्याने गोल्डन षटकार ठोकला होता या आधीच्या सामन्यामध्ये. पहिला चेंडू सुभाषसाठी. पटका चांगला आहे सुभाषच्या बॅट मधनं. चेंडू वन बाउन्स सीमा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धाव बलकावरती 64 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 64 धावा. 4 षटकांचा सामना पाहतोय. पहिल्या 3 षटकामध्ये 60 होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय सुभाषच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये पुन्हा भिडकावून दिलाय गॅप मधून. चेंडू जाईल सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार सुभाषच्या बॅटमधनं. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 68 धावा. काय धावसंख्या उभारली. धावांचा डोंगर उभारलाय माटारडी संघासमोर. इथे हलक्यात फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. चेंडू चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये सीमा पार. लागोपाठचा तिसरा चौकार सुभाषच्या बॅट मधनं. सात चेंडू 28 धावांवरती खेळतोय. 400च्या स्ट्राईक रन रेट न फलंदाजी करतोय फलंदाज सुभाष. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या रब्बलकावरती 72 धावा. पुन्हा शॉट ऑफ लेन चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत. चेंडू अडवतायत. फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 74 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 74 धावा रब्बलकावरती.
कोलवा टप्प्याचा चेंडू कार्पेटचा साहाय्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. आशीर्वाद दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. काय गीत वाजवत आहेत. 90s चे गीत वाजवत आहे डीजे मास्टर कुणाल. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुढे सरसावले होते सुभाष. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 75 धावा कुठल्या संदप संघानं 76 धावांचं लक्ष ठेवलंय. माटारडी संघासमोर जबरदस्त फलंदाजी केली आहे. चला आगासन संघ आणि उंबारली संघ आपले कॅप्टन व्यासपीठावरती आपण उपस्थिती दर्शवायची आहे. आगासन आणि उंबारली शहात्तर धावांचं लक्ष. त्या धावा कशा प्रकारे कुठेल म्हातारडी संघ की धावसंख्येला रोख लावेल संदप संघ ऐकण्यासाठी जाऊयात आमचे गुरुवर्य बाळूदादा पाटील सागाव यांच्याकडे. तर याच दरम्यान रेग्युलरचे खेळाडू रोशन नाईक येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या रोशन नाईक. कारण का आपली उपस्थिती बघा काका, चहाला कोणताच वेळ नसतो. चहा कधी आला माणूस घेतो आणि तो चहा आलाय. रोशन नाईक स्थानापन्न व्हा. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. धावा दिलेत अशोक पाटील आम्हाला सांगतायत की इथून जो संघ जिंकेल तो टॉप 3 मधला तिसरा संघ असेल. त्यानंतर ड्रॉ केले जातील आणि कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतो पाहायचंय. नाही जबरदस्त खेळ राहिला अशोक पाटील दोन्ही संघाचा. संदर्भ संघाचा देखील खेळ खूप चांगला आहे. कारण का जेव्हा संघनायक रमेश आले आमच्याशी थोडी बातचीत केली. म्हणजे भाऊ पाटील आज काही खेळाडू नाही आहेत पण जे आहेत त्यांनी आम्ही चांगला खेळ करू आणि त्याने केलाय. अशोक पाटील ही मनाची जिद्द पाहिजे, ही तुमची ताकद पाहिजे. कारण का तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे की आम्ही मैदानात गेल्यानंतर हे खेळ करू. तर पारितोषिक आली बघा संदप 40 प्लस संघासाठी. आशिष जितेंद्र पाटील संदप विकेट साठी 1000 रुपये आणि कॅश प्राइज आमच्याकडे जमा देखील आहे. अशोक पाटील देखील आमच्यापासून रजा घेत आहेत. तर थोडंसं तब्येत ठीक नाही तरी देखील त्या समालोचन आपण गुणलेखन करण्यासाठी आले आहेत. आता पुढचं सर्व गुणलेखन आपण तर भावेश पाटील उंबारली यांच्याकडून आपण पाहणार आहोत. त्यांच्या माध्यमातून गुणलेखन केलं. भावेश स्वागत आहे आपलं देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये. धावा झाल्या धावफलकावरती आम्हाला तब्बल माहिती देतात या वेळेला. पंच्याहत्तर झालंय. 76 धावांचं विशाल लक्ष असणार आहे. कारण की 19च्या सासने धावा करायच्यात.
तर बघा संदर्भचे आता खेळाडू आलेत, रेग्युलरचे खेळाडू देखील येत आहेत. त्यांना माहिती आहे ना आता गावात ट्रॉफीची जरा त्यांना झुणूक लागली, झलक लागली वाटतं. शहात्तर धाबांची गरज आहे. सलामीची जोडी आपण आशीर्वाद आणि राजनला पाहू शकता. राजेश आहेत. चहा समीर पाटीलच्या माध्यमातून तिसऱ्या दिवशी देखील आम्हाला गुळाचा चहा उपलब्ध झाला, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. विकास दादा मडवी मला वाटतं काहीतरी विचार करतायत की मेगा फायनल मध्ये काहीतरी बक्षीस लावायचं. सायकल नकोय त्यांना, मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सायकल उपलब्ध आहे. तर सामना सुरू होतोय. विनोद येते गोलंदाजी मार्कस टाकला. आशीर्वाद पहिला चेंडू उडवला, इनफिल्डच्या वरून रमेश येतोय. ओ चांगला प्रयत्न, चांगला प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न केलाय. नाही प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या होऊन जाते. थोडासा बॉडी बॅलन्स राहिला, रमेश नाराज होते बघा स्वतःवरती. खूप चांगला प्रयत्न केला होता, थोडासा तिथे उतार आहे त्यामुळे कदाचित बॉडी बॅलन्स झाला नाहीये, अन्यथा रमेशने हा झेल पकडला असता वाडी स्लॉंगॉनला. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्यापर्यंत खातं उघडलं जात आहे. आशीर्वाद स्ट्रायकेला विनोद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतोय. पुन्हा एकदा उडवला चेंडू. यावेळेला आपण बघितले तर रमेश थोडेसे दूर वरते आहेत. 1 बाउंड, चेंडू सीमाच्या बाहेर, चौकार. तर प्रकाश पाटील मॅनेजर देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 40 प्लसचे मॅनेजर आले. 6 धावा. विनोद फुल टॉस आहे यावेळेला, कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडूला काढलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका, चौकार. तर 19च्या सरसाने धावा करायचे तर स्टार्ट चांगला दिलाय. विनोद तो आशीर्वाद स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मधून चेंडूला खेळायचं तर पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच सांगतायत चेंडू मिडस्टम वरून गेला यावेळेला. गुड डिसिजन सिरीज मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. विनोद तो आशीर्वाद, चेंडू लाईन पावी लागणार यावेळेला. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या 11. समीर पाटीलला देव तेवढं धन्यवाद कमी आहे. 3 दिवस त्याने चायची उत्तम व्यवस्था केली गेली. सोमनाथ दादा देखील बघा एक चांगले चाय बनवतात ते देखील. नाही त्यांच्या स्पर्धेत नेहमी त्यांच्या हातचा चाय आम्हाला बघायला मिळतो, प्यायला मिळतो. तो चांगला चेंडू डाऊन डी ग्राउंड, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड झाली आहे, सतीश कडून मिसफील्ड झाली आहे. कुठेतरी थोडस आपण तर घाई केली आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती 13. पंच वाईटची खूण करताय. धावसंख्या धावफलकात 1 ने वाढते. 14 धावा. धावफलकाती लागल्यात. माऊलीचे सुपुत्र देखील आलेत बघा महाराजचे, कारण त्यांना माहिती नाही गावात ट्रॉफी जाणार आहे, आपणही जाऊया. हा बिडे आज शनिवार आहे. विनोद गोलंदाजी मार्कस टाकला. आशीर्वाद चेंडू लाईन पावी लागणार आहे. पंच वाईटची खूण करतायत. अवांतदाने भर. धावसंख्या धावफलकाती 15. 15 धावा धावफलकाती. विकेट हॅट्रिक साठी संदर्भ संघासाठी बघा आशिष जितेंद्र पाटील संदर्भ यांच्याकडून पारितोषिक 1000 रुपये.
3 एक्स्ट्रा धावा आलेत. 15 धावा. विनोद तो सुरुवात. फटका चांगला यावेळेला ड्राईव्ह केलाय हवेमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण तर चेंडू फीड होतोय. एकच धाव एसपी ला माहिती आहे, एकच धाव जाणार आहे. लक्ष आपण तर 76 धावांचं आहे. पहिलं षटक संपलंय. 16 धावा धावफलकात आल्या आहेत. उर्वरित समेत 60 ची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. क्या बात आहे. विकास दादा मडवी मला वाटतं समीरकडे काहीतरी देत आहेत. विकास दादा मडवी जबरदस्त स्पर्धा एन्जॉय केली त्यांनी. गावची स्पर्धा आहे ना, प्रत्येकाने सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. आणि विकास दादानी मला वाटतं काहीतरी कागदपत्र दिलेत समीरकडे. समीर पाटीलच्या चेहऱ्यावर बघा ना किती आनंद दिसतोय. ही कागद सर्वांनाच आवडतात. जाऊया मॅचच्या दिशेने. नाही थोडंसं एन्जॉय क्रिकेट देखील झालं पाहिजे. विकास दादा हसी मजाक झालीच पाहिजे. तर माणूस आज आहे नाही तर उद्या नाहीये. उद्या कधी लागतं खाली सजान झाली. त्यामुळे हसत राहा. सर्वांना हसवा. इतरांना आनंद द्या. तुम्ही आनंद घ्या. गोलंदाजी मार्कवर येतो आपण. आता गिरीश पाटील आजच्या दिवसात काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. गिरीश एक वेगळी शैली त्यांची. हो चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केले तर रमेश येतोय चेंडूवरती. रमेशचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या धावफलकात 18. गिरीश पाटीलला पाहिलं की मनोज भोईर हवे दिव्याचं अशाच प्रकारची गोलंदाजी करतात. आर्यन भोईर यांचे बाबा थोडंसं थांबतात. थोडंसं आपण तर रनअप मध्ये थोडंसं आपण तर डान्सिंग डाऊन नाचताना दिसतात आणि मग चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. ऑफ केला यावेळेला. झेलची शक्यता आहे. रमेश आले आहेत. वन बाउंड चेंडू सीमारच्या पार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 22. लक्ष मोठं 76 धावांचं. 16 चेंडू 54 ची गरज आहे. अगासनचे कॅप्टन देखील आले आहेत. उंबारली संघ देखील इथे दाखल झाला आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अगासनचे जर कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक आले असेल तर व्यासपीठावर. उंबारलीचे कोणी ज्येष्ठ नागरिक मान्यवर आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. ग्रीश लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतो. स्वीप केलाय. पाठवला चेंडूला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधून. आउटफील्ड पास आहे. आराम धावतायत 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 धावतायत. चेंडू उतरलाय खाली सीमारेषा पार. नो बॉल आहे म्हणजे एकूण 5 धावा मिळणार आहेत. आणि येणारा चेंडू हॅलो धावा झाला. धाव फ्रीटचा चेंडू लॉफ केलाय. उंच चेंडू हॅलो धावा झाला. धावफलकात 33. नाही आशीर्वाद मैदानावर लढतोय. लढत नाही तर नडतोय. कारण का लक्ष जर बघितलं 76 धावाचं आहे.
पण ते देखील आता कुठेतरी चेस करताना दिसतोय. 14 चेंडू 43 ची गरज आहे. 10 चेंडू 43 आपण तर 33 काढल्यात. गिरीश पाटील गोलंदाजी मार्कवर थोडंसं मागडे षटक होतोय. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. आशीर्वादने आतापर्यंत आशा पल्लवीत ठेवल्यात माताडी 40+ संघाच्या. गिरीश हो वेल लेप केला. यष्टीरक्षक बीट होतं इथे. 1+1 10 मिनिटात का पाहायचं आता. एक धाव इथे कंप्लीट केले जाते. धावसंख्या धावफलकात 34. 34 धावा धावफलकाती लागल्यात. 34 धावा धावफलक आहेत. आता स्ट्रायकेनला राजेशला आपण पाहू शकता. समीर पाटील बघा चेहऱ्यावरती थोडासा आनंद दिसतोय कारण की आज अंतिम टप्प्यात आता स्पर्धा येत चालली आहे. विकास दादाच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे. मला वाटतं समीरला त्यांनी काहीतरी दिल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावरती बघा समाधान दिसतोय. म्हणजे जे काय कागदपत्र त्यांनी सुपूर्त केलेत त्यांच्याकडे टेन्शनचं काम होतं ना. हो चांगला चेंडू चांगलं यष्टीरक्षण. डॉट चेंडूची समाप्ती. आता उर्वरित समीकरण इथे बॅटर बाद आहे का. विकेट आहे. जरा विकेट तर आम्हाला सांगा शिरीष म्हात्रे विकेट गेल्यानंतर. यस बॅटर बाद आहे. 76 धावांचं लक्ष. धावा झाले धावफलकात आपण पाहू शकता. याला 34 उर्वरित समीकरण. येणारे 12 चेंडू 42 ची गरज आहे. कुठेतरी कमी धावा जर 50-55 धावा असते मजा आली असती मॅच मध्ये. यानंतर जो संघ जिंकेल तो लगेच आपण ड्रॉ करणार आहोत आणि त्यातून एक संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि मग सेमी फायनल. सर्वांच्या आता चेहऱ्यावरती आनंद दिसतो बघा. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय दातिली 40+ क्रिकेट संघ असेल, दातिली आपण तर ग्रामस्थ मंडळ असतील, दातीचे रहिवासी असतील, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. आमचे आपण तर SMD स्पोर्ट्स लाईव्हचे आपण भूषण यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद करतात. त्यांनी खूप चांगली क्रिएटिव्हिटी क्वालिटी दिली. जेव्हा जेव्हा आम्ही मैदानावर फेरफटका मारला तेव्हा बऱ्याच जणांनी विचारलं की लाईव्ह कोणाचं आहे. SMD स्पोर्ट्स लाईव्हचं हे मैदानावर दृश्य बघा. जे मॅच पाहतात ना त्यांना आणखीन चांगलं दृश्य दिसतं. आपल्यापेक्षा लाईव्ह टेलिकास्ट त्यांना खूप चांगलं दिसतंय. त्यातर भूषण तुमच्या संपूर्ण कॅमेरा वर्क असतील, तुमची टीम वर्क असतील, त्यांना आम्ही धन्यवाद देऊ. डीजे मास्टर कुणालला देखील आम्ही धन्यवाद देऊ. ना आता त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे बघा ना. ऑपरेटिंगला त्यांना देखील दुसऱ्याला माणसाला बसवलंय कारण की आता त्यांची बारी संपली आहे. त्यांची शिफ्ट संपली आहे. दुसऱ्याला शिफ्टमध्ये जॉईन केले त्यांनी. नाही करणं देखील बाजू. बॅटर येतोय यावेळेला आपण पाहू शकता. अभय येतोय. रवींद्रला देखील आपण पाहू शकता. रवींद्र ढोणे प्रचंड मेहनत. क्या बात आहे. 12 चेंडू 42. सुभाष येतो. SP आलाय. हो चांगला चेंडू. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय. मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. मधू येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 40 ची गरज आहे. धावा झाल्यात धावफलक आपण पाहू शकता. या वेळेला 36 झाल्यात. 40 ची गरज आहे. नाही एकाच बाजूने धावा येत आहेत बघा. आपण तर आशीर्वादच बॅटिंग करतोय. इथून मी तर म्हणेल ना जर बिंदास सारखा बॅटर होता त्याला सलामीला आणणं फार गरजेचं होतं पण तसं झालं नाहीये. रवी यांचे सुपुत्र देखील मला वाटतं आले आहेत. प्रेम चांगलं क्रिकेट खेळतो. रवी या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तो स्विच करायचं होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केले. ते चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. लालचन आहेत. लालचन 12 मागासांच्या खेळाडू लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते. संख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 1 सरकते. 37 धावा 10 चेंडू 39. थोडासा सामना अवघड होत चालला आता. कॅप्टन सज्ज राहायचंय. ड्रॉ केला जाईल. एक संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि त्यानंतर सेमी फायनल, त्यानंतर फायनल. 2 मॅचेस अजून बाकी आहे. त्यानंतर सुभाष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला अभय. हो यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत या बेला. सरळ चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. बिंदास येतोय नवीन बॅटर. करा बिंदास दुखापतग्रस्त आहेत पण पहिल्या सामन्यात दुखापतीवर काय मलम लावला त्यांनी. नवापाडा संघाविरुद्ध एक आपण तर 90 धावा. हॅलो 90 धावाचे आपण तर केले होते आणि खूप फरकाने तो सामना जिंकला. चायवाले बघा पूर्णपणे राऊंड अप करतायत. विकास आता चायवाला म्हणत असेल असेच गिराक रोज भेटली तर बरं होईल. अजून एक गाळा घेता येईल. 3 दिवसात भरपूर धंदा झाला.
मॅचेस शर्यती असल्या ना की भरपूर जणांना रोजगार मिळतो. आपण म्हणू त्या क्षेत्रात आपण नाहीये, पण भरपूर जणांना रोजगार देखील मिळतो. व्यावसायिकांना धंदा करण्यासाठी वेळ मिळतो. ओ चांगला चेंडू बॅट अँड बॅट मधनं निघून गेलाय. काय वेग होता. एसपीचे दोन्ही हात डोक्यावर आलेत की त्यांना माहिती हा चेंडूने एष्ट्या का उद्ध्वस्त केल्या नाहीयेत. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. आता सामन्यामध्ये मजा राहिली नाहीये. थोडस एकतर्फी सामना होतोय. डॉट चेंडू. आता चेंडू बाकेत फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर 7 चेंडू आणि धावाव्यात 39. चला उंबारलीचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. आगासांचे कॅप्टन आले. फुलटॉस आहे. पाठवून दिलाय चेंडूला यावेळेला. स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. ची गरज आहे. 6 चेंडू 33. बघा खरं तर मी तर कौतुक करेल या म्हाताडी 40+ संघाचं. जवळजवळ 50-55 धावा असतात या संघाने देखील चेस करायला आणल्या होत्या. 33 पाहिजेत. क्षेत्रक्षण लावून घ्या. क्षेत्रक्षण लावून घ्या जरा. बाराम तुम्हाला देखील आता मॅच खेळायची आहे. रवींद्र ढोणे कुठे चाललेत. बॉल आलाय बघा. मॅच बॉल आलाय. रवींद्र ढोणे या. चालेल जा जा तुम्ही जा तिकडे. प्रमोद बडवी तुमच्याकडे असे स्वयंसेवक असतील ना तर काही टेन्शन नाहीये. बघा किती काम करतायत. पहिल्या दिवशी ड्रेस कोड नव्हता त्यांचा बरोबर, पण काल बघा प्रोफेशनल ड्रेस कोड. आज देखील बघा प्रोफेशनल ड्रेस कोड. त्यांचा सन्मान करू ना आपण. 6 चेंडू 33 ची गरज आहे. स्ट्रायकरला आशीर्वाद. 5 षटकार मारावे लागतील आणि चौकार. 3 धावा सहजासहजी मिळणार नाही या मैदानात लवकर. पहिला आलाय का. उंच गेलाय चेंडू आणि पाठवला यावेळेला मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. $50 आणि आशीर्वाद खेळतो. वैयक्तिक भावेश सांगतात आम्हाला. उंबारीचे कॅप्टन देखील येतात. 37 धावांची खेळी करतोय. काय बॅटिंग करतोय बघा. 76 धावांची जरी गरज आहे पण मैदानावर लढतोय. तर म्हाताडी संघ जिंकला तर 2000 पारितोषिक मिळेल. हुक केलाय चेंडूला. पाठवलं यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमारच्या पार. चौकार. षटकारांची गरज आहे. 23 धावा पाहिजेत ना. आशीर्वाद मैदानावर मैदानावर लढत नाही तर मी तर म्हणेल नडतोय विपक्ष संघाला. बघा एसपी देखील त्याची तारीफ करतोय की चांगली बॅटिंग झाली. हे खेळाडू वृत्ती पाहिजे तुमच्या मैदानावर. 16 चेंडू 41. शशांक. हो हवेमध्ये झेलची शक्यता आहे. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतो. एक धाव कंप्लीट केली आहे. संख्यात अपलकाती 54. बॅटर बाद. क्रॉसिंग झाली का पहा जरा. प्रमोद मडवीचा शेड्यूल भरपूर बिझी राहिलंय. माऊली टी शर्ट नाव लिहिले म्हणजे मला वाटतं एसपीचे सुपुत्र आहेत श्याम. नक्कीच नक्कीच असू दे. माऊली खूप चांगलं नाव आहे. ज्ञानेश्वरांचं नाव. बॅटर बाद होतोय. क्रॉसिंग नाहीये. 54 धावा.
नाही आता फक्त आपण जर बघितलं जयाने पराजयामधलं अंतर कमी केलं जाते. नवीन बॅटरला साई आल्यात. फक्त चेंडूच्या उत्तर पूर्ण करायचे. हो चेंजअप पे चांगला चेंडू होता आतमध्ये आणला यावेळेला ऑफ ब्रेकच्या माध्यमातून. चेंडू बाकी फक्त आणि फक्त त्याचा विचार केला तर एक चेंडू. चांगली फाईट बॅक दिली माताडी 40+ संघाने. चेंडू यावेळेला खेचलाय. चेंडू चाललाय मिड विकेटला. मिसफील्ड झाली आहे. धावसंख्या धावफलकात 59. तब्बल जर विचार केला तर संघ पराभूत झालाय तो आपण तर यावेळेला 17 धावेने. वेल प्लेट. कुठेतरी चांगली कामगिरी केली. चला तिन्ही कॅप्टन या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भविष्य आम्हाला लगेच घोषित करा सांगायचं तुम्ही. तिन्ही कॅप्टन या. उंबरलीचे कॅप्टन आगासनचे कॅप्टन. नो चेंडू देखील गोलंदाजी चांगली झाली नाही तिथे कुठेतरी